गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. तर माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज 4th सॅटर्डे आहे आणि दीक्षूचे आज स्कूलला सुट्टी असल्यामुळे आम्ही थोडा लेटच उठलो आहे आणि आता आमचा नाश्ता चालू आहे. तर मी आज बनवणार आहे ब्रोकोली. हे बघा, तर चला मी बनवून घेते. पटापट तयारी करते. बाबू पण झोपलेला आहे आणि माझी 10:30ची ट्रेन आहे, तर मी पण तयारी करून निघते. चला मग भेटू. तर मंडळी, मी येऊन पोचली स्टेशनला, डहाणू स्टेशन. तर आता माझी गाडी 10:30ला, तर ती येईपर्यंत वाट बघू. माझी ट्रेन आलेली आहे मंडळी. तर बघा, स्टार्टिंगला एकदम खाली आणि नंतर बघा किती भरलेली ट्रेन आहे. बोईसर स्टेशनवर रिक्षाने चालली आणि दीप कॅम्पसमध्ये जायला जर पॅसेंजर भेटले 4-5 तर आम्हाला घेऊन गेटापर्यंत सोडतात. तर आम्हाला आज गेटापर्यंत सोडतील. मग इथून चालत जायचं असतं, नाही तर मग जिथं आपण वळलो ना तिथून चालत जायचं असतं, पण रिक्षा भेटली तर मग आतमध्ये सोडतात. हे आहे आमचं दीप कॅम्पस. इथं फिल्टर आहे जिथं पाणी भरतात. थोडी लेट पोहोचलेली होती. लेक्चर चालू होता सरांचा. आणि आज कॉलेजमध्ये वोटिंग होते, इलेक्शन होते. CR, GR हे सगळे पोस्ट, या सगळ्या पोस्टसाठी इलेक्शन चालू होते. तर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही स्टुडंट वोटिंग करणार होते. मग बघा, आम्हाला एक पेपर दिलेला होता आणि त्या पेपरवर ज्याला वोट द्यायचं त्याच्या नावासमोर टिक करून ते सरांकडे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये ते पेपर टाकायचं होतं. सगळ्यांचे वोटिंग झाल्यानंतर मग सरांनी त्याला पॅक केलं आणि तो 2 तासानंतर त्याचा रिझल्ट लागणार होता. मग आम्ही येऊन पोचलो बोईसर स्टेशनला. येईल आता इथं गाडी ना. तर मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये एवढे. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आणि असेच माझे व्हिडिओज ब्लॉग बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एखादा लाईक नक्की करा। लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, तर प्लीज लाईक करा।